हरियाणाच्या गुरुग्राम पोलिसांनी नानूर खुर्द गावातील शेतात बांधलेल्या घरावर छापा टाकला। यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने करोडो रुपयांचं 762 किलो गांजा जप्त केला। हे घर दौलताबाद कुनी गावातील रहिवासी देशराज यांचं आहे। येथून आरोपी फरार झाल्याचं पोलीस पथकाला आढळून आलं। यानंतर गुरुग्राम पोलिसांनी गावातील चौकीदार, नंबरदार आणि सरपंच यांच्या उपस्थितीत कुलूप तोडून त्याची व्हिडिओग्राफी केली आणि मोठ्या प्रमाणात नशेचा साठा जप्त केला। जप्त केलेल्या गांजाची किंमत कोट्यवधी रुपये आहे। पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध NDPC कायद्याअंतर्गत FIR दाखल करण्यात आला असून DLF फेज 4 गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक संदीप कुमार यांच्या पथकाला सोमवारी 5 ऑगस्ट रोजी माहिती मिळाली होती। पटोदी ते रेवाडी रस्त्यावरील नानू खुर्द गावाच्या मोडजवळ स्विफ्ट कारमध्ये हे पथक उपस्थित होतं। सूत्रांनी टीमला सांगितलं की दौलताबाद कुनी गावातील देशराज यांचं नानू खुर्द गावात घर आहे। या घरात अवैध अंमली पदार्थ गांजा ठेवण्यात आला आहे। या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन छापेमारीची परवानगी घेतली। पथक येथे पोहोचले तेव्हा घराला कुलूप होतं। पोलिसांनी कुलूप तोडून छापा टाकला। घरातील खोल्यांमध्ये आणि शौचालयात मोठ्या प्रमाणात पॉलिथिन व पिवळ्या रंगाचे बंडल ठेवण्यात आले होते। त्यामध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थ गांजा असल्याचं आढळून आलं। अधिकृत पोलीस सूत्रांनी सांगितलं की आरोपींनी हा गांजा वेगवेगळ्या भागात पुरवण्यासाठी ठेवला होता। पोलिसांचं पथक आता फरार आरोपी देशराज शोध घेत आहे। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतरच त्याने एवढा गांजा कुठून आणि कसा आणला हे समजेल। आरोपीने मोठ्या प्रमाणात गांजाचा पुरवठा केला असावा असा पोलिसांचा संशय आहे। मात्र उर्वरित गांजा पुरवठा करण्याआधीच येथे छापा टाकण्यात आला। या गांजाची किंमत करोडो रुपयांमध्ये आहे।